ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे. मालिकेमध्ये आता मात्र इकडे सँडीला पुराव्यांचा फोन करायला सांगून प्रियाला तिकडे पाठवत अर्जुन सायलीने डबल गेम खेळत आता मात्र इकडे सँडी आणि प्रिया यांना रंगेहात अश्विनच्या हाते आता पकडलं गेलेलं आणि एका झटक्यात जे काही सँडीने समोर आणलेले पुरावे अश्विनच्या हातात देताच प्रियाचे 3-13 वाजवेत. प्रियाची सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम ते म्हणजे अश्विन याला आता प्रियाच्या मागून काढून घेण्यासाठी अर्जुन सायलीने केलेला हा अशा पद्धतीने यशस्वी झालाय. प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली या दोघांनी सुद्धा आता अश्विनला हे सगळं पाठवत तिकडे, त्याचबरोबर आता मात्र मोठा धमाका करत प्रियाची कारस्थानं पोलिसांच्या समोर आणलेली आहेत. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सगळं आता सविस्तरपणे पाहूया. इकडे आता आपण पाहिलेलं आहे की प्रिया लगेचच आता मात्र बाहेर निघालेली आहे आणि ते म्हणजे आता भेटण्यासाठी आत्ताच्या आत्ता तिला अधिराजला भेटायचं असतं, कारण तिला पैसे हवे असतात. तिला आता इकडे संतोषच्या बायकोचं ऑपरेशन करण्यासाठी त्यासाठी तिला पैसे हवे असतात आणि अश्विनला काहीच कळत नाहीये की ही आत्ताच्या आत्ता चालली कुठे. तर ती अश्विनला खोटं सांगती आहे आणि अश्विनला खोटं सांगून ती आता सांगायला लागते की मला ताबडतोब माझ्यानं मीटिंगसाठी जायचं आहे. असं म्हटल्यावरती मग आता अश्विन म्हणतो ठीक आहे तू जा, पण हे सगळं अर्जुन सायली या दोघांनी पाहिलेलं आहे आणि त्याच वेळेला त्या दोघांनी ठरवले नाही. काहीही झालं तरी सुद्धा या प्रियाचा पर्दाफाश हा झालाच पाहिजे. प्रिया जर का इतकं खोटं बोलून हे करते आहे ना, तर आता अश्विन नावाची सपोर्ट सिस्टीम ही तिच्याकडून काढून घेतली पाहिजे. कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र अश्विनला आपण या सगळ्या प्रकरणामध्ये सत्य समोर आणलंच पाहिजे. मग त्यानंतर हे दोघं जण आता त्यांचे प्रयत्न सुरू. तोपर्यंत आपण पाहिलंय की इकडे आता प्रिया आलेली आहे अधिराजला भेटायला आणि त्यानंतर प्रिया आता सांगायला लागते, खरं तर सांगू का, आता मला तुला भेटायला येणं जमणार नाहीये, कारण मला ना आत्ताच्या आत्ता आईचं ऑपरेशनसाठी एक्स्ट्रा पैसे लागलेत. तुझ्याकडून तरी किती पैसे घ्यायचे? यावरती तो म्हणतो का डॉक्टरांनी पैसे आता एक्स्ट्रा मागितले का? आधी तर 10 लाख रुपये सांगितले होते ना. यावरती प्रिया आता सांगायला लागते, हो आधी त्यांनी सांगितले होते, पण आता त्यांनी पैसे वाढवून मागितलेत आणि आता अजून 5 लाख रुपये सांगितलेले आहेत. हे कसं असतं ना, म्हणजे आता डॉक्टरांचं काही सांगता येत नाहीये. आता या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा म्हणजे ते काय सांगतील ना ते सगळं करायला लागतं, असं मला तर काही कळतच नाहीये. म्हणजे या सगळ्यामध्ये आता मला आईची काळजी वाटते बास इतकंच. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, तुला आईची काळजी वाटण्याची काहीच कारण नाहीये. हे बघ मी आहे ना, तुला किती पैसे पाहिजेत? प्रिया 5 लाख रुपये घेते. आता एक पुढची गोष्ट आता इकडे सुरू होणार असते. इकडे जोपर्यंत आता इकडे सायली मुद्दामच आपला फोन चार्जिंगला लावते आणि तिकडून निघून जाते. खरं तर हा सगळा ड्रामा केलेला असतो तो म्हणजे इकडे प्रियाला या ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी. प्रियाला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी जो काही ड्रामा केलेला असतो आणि त्याच वेळेला मात्र प्रिया त्याच्यात अडकते. सायली फोन चार्जिंगला लावते आणि चार्जिंगला लावून निघून जाते आणि आता प्रियाला सायलीचा मोबाईल वाजलेला दिसतो. सँडी सँडी असं नाव तिकडे आलेलं आहे आणि त्यावरती मग आता इकडे सँडीला ऑलरेडी सायलीने सांगून ठेवलेलं आहे की आता तुझ्याकडे म्हणजे तू जे काय बोलायचंय ते ऑलरेडी सायलीने सँडीला सांगून ठेवलेलं आहे आणि त्याचमुळे सँडी लगेचच प्रियाला फोनवरती सांगतो आहे की हॅलो सायली मॅडम, तुम्ही मला जे काही सांगितलं होतं ना ते सगळे सगळे पुरावे आता मात्र आलेले आहेत आणि आता ते पुरावे घेण्यासाठी तुम्ही याल ना? मी तुम्हाला माझं लोकेशन पाठवतो आणि त्या लोकेशनवरती आता तुम्ही तिकडे यायचं. असं म्हटल्यावरती ताबडतोब आता इकडे प्रिया चांगलीच चिडते. ती आता काहीच बोलत नाहीये आणि न बोलता ती मात्र एकच काम करते आणि ते म्हणजे प्रियाने हे सगळं ऐकल्यावरती मात्र आता प्रेक्षकांनो प्रियाला जबरदस्त धक्का बसलेला आहे आणि प्रिया या सगळ्यामध्ये विचार करत आहे की अरे देवा, म्हणजे आता ही सायली तर इतक्या थराला पोचलेली आहे की या सायलीला काहीही पुरावे आता सापडले माझ्याबद्दलचे तर मात्र काही खरं नाहीये. नाही नाही, मला आता या सँडीलाच भेटायला पाहिजे. खरं सांगायचं तर प्रेक्षकांनो, सँडीने आता इकडे सायलीच्या सांगण्यावरून हा मोठा ट्रॅप रचलेला असतो
आणि त्याच वेळेला आता इकडे प्रिया त्या ट्रॅपमध्ये अडकते. प्रिया लगेचच मोबाईल ठेवते आणि त्यानंतर ती आता त्या ठिकाणी निघते, ज्या ठिकाणी सँडीने तिला ॲड्रेस सांगितलेला आहे. मग आता इकडे सायली हे सगळं पाहते आणि चला, आपला डाव वर्मी लागलेला आहे. आता प्रिया सँडीला भेटायला जाणार. आता आपल्याला अश्विन भाऊजींना ताबडतोब अलर्ट करायला पाहिजे, असं आता ती विचार करायला लागते आणि त्यानंतर मग ती आता अश्विनला सांगण्यासाठी अर्जुनला घेऊन प्रेक्षकांनो, तोपर्यंत इकडे आता महिपतची दुसऱ्या दिवशी हिअरिंग आहे आणि त्या हिअरिंगच्या साठी आता महिपतने नागराजला एक गोष्ट सांगितलेली आहे. नाग्या, खरं तर मी तुझा वापर करून या सगळ्यामध्ये इथून सुटून जाणार आहे आणि त्याच वेळेला तू काय करायचं आहेस, तू म्हणजे तू मला तुझ्यापासून माझ्या जीवाला धोका आहे म्हणून मी तुला इकडून आता मी सुटणार. पण त्यानंतर मग आता इकडे तुला सोडवण्यासाठी आपल्याला वकिलांची नाही तर आता वेगळ्या मार्गाची मदत लागणार आहे. मी तुला जे काय सांगतोय ते ऐक. आणि त्याच वेळेला मग आता सचिनचा कॉल येतो. सचिनचा कॉल आल्यावरती मग आता इकडे आता महिपत सांगायला लागतो, हे बघ, एक काम करायचंय. मी उद्याच्या उद्या मी सुटलो की नागराजला इथून आता पळवायचं आहे. म्हणजे काहीही झालं तरी नागराज शेठ इथे राहिले नाही पाहिजेत आणि त्याच वेळेला बाहेर पडल्यावरती तुझी अज्ञातवासात राहायची मी सोय करतो. यावरती नागराज चिडतो आणि नागराज आता बोलायला लागतो, खरं सांगायचं तर आता महिपत तू ऐशोआरामात राहणार आणि मी आता इकडे लपत-छपत राहू का? यावरती नागराज सांगायला लागतो, महिपत सांगायला लागतो, हे बघ, तुझ्यावरचे आरोप असे आहेत ना, की तुला जामिनावरती जरी सुटका भेटली तरी तो अर्जुन सुभेदार तुला आता पुन्हा आत अडकवणार. त्यामुळे तुला जर का करायचं असेल तर मात्र मी तुला असंच पद्धतीने, ज्या पद्धतीने साक्षी राहते ना, तसा ठेवू शकतो आणि त्यानंतर मग आता बघूया पुढे काय करायचं ते. महिपतने हे बोलल्यावरती नागराज विचार करतो, ठीक आहे, असं नाही तर तसं, तसंही आपल्याला या सगळ्यामध्ये कोण हे करणार आहे आणि त्याचमुळे मग आता लगेचच इकडे तयार होतो. तोपर्यंत दुसऱ्या दिवशी महिपतच्या हिअरिंगची हे असते आणि साक्षी आता सचिनला सांगायला लागते, काही झालं तरी सुद्धा महिपत म्हणजे अण्णांना लवकरात लवकर आता सोडवण्याचं काम कर. सचिन सांगतो, विश्वास ठेव माझ्यावरती, उद्याच्या दिवसाला अण्णा घरात येतील, असं म्हणत तो आता तिला विश्वास देतो. तो इकडे आता सायली इकडे अश्विनला फोटो दाखवते आणि त्यानंतर सायली आता अश्विनला सांगायला लागते, अश्विन भाऊजी, खरं सांगायचं तर आता तुम्हाला हे सांगायचं नव्हतं आम्हाला, पण आता तुम्ही जो काही प्रियाला अंधाधुंद सपोर्ट करताय ना, हा सपोर्ट तुम्ही आता करू नये. यासाठी फक्त आणि फक्त आता मला इतकंच सांगायचं आहे, की हे बघा, असं म्हणत प्रियाच्या खुनाचे पुरावे बाकी कोणाला नाही तरी अश्विनला आता मात्र सायलीने दाखवलेत आणि त्यानंतर अश्विनच्या जमीन हादरलेली आहे आणि त्यानंतर अश्विन म्हणतो, सायली बहिणी काय आहे हे? त्यावरती सायली सांगायला लागते, म्हणजे आता हे सगळं शांताचा खून केलेला आहे तो म्हणजे प्रियाने. आपल्याला प्रियाला या सगळ्यामध्ये आता शिक्षा देणं गरजेचं आहे, पण पुरावे नाही आहेत आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं त्याची सपोर्ट सिस्टीम आहात. म्हणून तुम्हाला हे सत्य सांगण्याची मला आता गरज वाटली होती आणि त्याचमुळे मी तुम्हाला ते सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहे. लक्षात घ्या, आत्ता प्रिया भेटायला गेले तिच्या एक्स बॉयफ्रेंडला आणि त्यानंतर अजून एक व्हिडिओ तुम्हाला दाखवते, असं म्हणत त्याला अधिराज सोबतचा एक व्हिडिओ दाखवलाय आणि हा व्हिडिओ बघा. याच्यामध्ये सुद्धा आता इकडे प्रिया ज्या मुलासोबत आहे ना, तो मुलगा आहे तो म्हणजे यांचा मित्र. प्रियाला ट्रॅप करण्यासाठी केलं होतं, त्याच्याकडून पैसे घेत आहे. तुमचे डोळे जर का उघडले असतील ना, तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आत्ताच्या आत्ता तिच्या एक्स बॉयफ्रेंडला तिच्यासोबत जर का तुम्ही पकडलं तर आता त्याच्याकडे जे पुरावे आहेत ना, ते पुरावे तो तुम्हाला दाखवेल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्हाला समजेल, की प्रिया तुमची कशी फसवणूक करते. मुळातच या सगळ्यामध्ये तुमच्यासोबत लग्न करणं हा पण तिचा एक खेळ होता. अश्विनला काही कळत नाहीये. इतके सारे फोटो पाहिल्यावरती तो म्हणतो, आत्ता तन्वी कुठे आहे? आणि त्यावरती सायली सांगायला लागते, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघा आणि मी सांगते त्या ॲड्रेसवरती पोहोचा. मी तिकडे पोहोचतच आहे. आणि त्यानंतर मग आता मोठा ट्रॅप रचत सायली अर्जुन त्याच दिशेने निघाले. तोपर्यंत लगेचच सायलीने सँडीला कॉल केलाय आणि सँडीला कॉल करून, काय रे, तू आहेस त्या ठिकाणी थांबला? आणि त्यानंतर सँडी सांगतो, हो, तुम्ही जे काही सांगितलंय तिकडे आता मी पोहोचलोय. त्यानंतर प्रिया आता सँडीकडे पोहोचलेली आहे. काय रे सँडी, काय पुरावे आहेत तुझ्याकडे? तू आता अर्जुन सायलीला माझ्या विरुद्ध पुरावे देणार? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर का हे सगळं केलंस ना,
तर मात्र माझ्याशी गाठ आहे. सँडी म्हणतो, "का करू नको? तू मला फसवून लग्न केलंस. माझ्याशी प्रेमाचं नाटक केलंस. जितक्या वेळेला माझा आता उपयोग करता येईल, तितका माझा उपयोग केलास आणि त्यानंतर मग आता इकडे अश्विनसोबत लग्न केलंस. ठीक आहे, चल. तुला तुझी सिक्युरिटी वाटत होती. पण त्यानंतर तू आता अजून एका मुलासोबत फिरतेस. मग आता मी काय वाईट होतो? म्हणजे तुला पैशासाठी हे सगळं आहे. माझ्यापेक्षा पैसेवाला तुला दिसला आणि त्यानंतर तू आता अश्विनकडे गेलीस. त्याच्यानंतर जास्त पैसेवाला तुला आता दिसला, तो म्हणजे अधिराज. त्याच्याकडे गेलीस आणि त्यानंतर आता अजून कोणी दिसलं तर त्याच्याकडे जाशील. हे सगळं तुझा कच्चा चिठ्ठा खोलायलाच मी आता इथं बसलेलो आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती, "तुला तुला हे सगळं कुणी सांगितलंय? काय गरज पडली काय गरज पडले तुला हे सगळं करायची?" असं म्हटल्यावरती तो सांगतो, "का? तू मला फसवू शकतेस." ती म्हणते, "पुरावे दे, पुरावे दे." त्याच वेळेला आता मात्र सँडीच्या हातामधून पुरावे ती आता हिसकावून घेणार. तितक्यात आता तिकडून आवाज आलाय, "तन्वी!" असं म्हणत जोरात अश्विनचा आवाज ऐकल्यावरती प्रिया आता 440 व्होल्टचा झटका बसून गडबडलेली आहे. अश्विनला पाहिल्यावरती तिला आता आणि प्रिया पळण्याचा प्रयत्न करत असताना अश्विनने तिला आता गच्च पकडून ठेवलेलं आहे. "काय आहे हे सगळं? काय चाललंय हे सगळं? कोण आहे हा मुलगा?" त्यावरती तो मुलगा म्हणजे सँडी सांगायला लागतो, "मी जे काही आहे ना, ते सगळं सत्य आता तुम्हाला सांगतो. मुळातच ही तुमची बायको आता तुम्हाला फसवून या सगळ्यामध्ये इतकं काही हे करायला निघालेली आहे ना, की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी ती तुम्हाला धोकाच देत आहे. आणि आता हे सगळे फोटो आहेत ना, हे आता तिचे आणि अधिराजचे आहेत." यावरती तो म्हणतो, "मी हे फोटो पाहिलेत. बाकी काय तुझ्याकडे पुरावे आहेत?" यावरती आता मात्र सँडी सांगायला लागतो, "हो, हिने याच्या आधी सुद्धा खून केल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि याआधी सुद्धा आता हाफ मर्डर केलाय. याआधी सुद्धा आता अनेक मुलांना फसवून तिने खूप मोठी गोष्ट केलेली आहे." असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो आता मात्र इकडे चांगलंच घाबरलेली आहे ती म्हणजे प्रिया. आणि पळण्याचा प्रयत्न करत असताना अर्जुन आणि हे दोघं जण ऑलरेडी तिकडे आता आलेले आहेत. ज्या वेळेला अर्जुन आणि सायली दोघं जण आले त्यावेळेला आणि ते सांगतात, "इन्स्पेक्टर साहेब, ही पळून जायच्या आधी आता हिला पकडा. जर का या सगळ्यामध्ये ही पळून गेली ना, तर आता आपल्यासाठी खूप मोठी मुश्किल होईल." ताबडतोब प्रेक्षकांनो लगेचच प्रियाचा पर्दाफाश झालाय आणि प्रियाला मात्र आता पकडण्यात आलंय. पण या प्रियाचं भांडं आता अश्विनच्या समोर फुटलंय. प्रियाविरुद्ध तसे या शांताच्या ह्याच्यामध्ये केसमध्ये कोणताही पुरावा नाहीये. पण त्याच वेळेला आता मात्र अश्विन नावाची सपोर्ट सिस्टीम काढून घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. ते म्हणजे इकडे आता अर्जुन आणि सायली. अश्विन नावाची सपोर्ट सिस्टीम निघाल्यामुळे आता मात्र प्रिया या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा एकटी पडलेली आहे. कुठेतरी तिची सपोर्ट सिस्टीम निघून गेलेली आहे. आता प्रिया खुनाच्या केसमध्ये कशी अडकणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार.